मत व्यक्त करण्याचा हक्क. प्रियाचा प्रतिसाद ऐकल्यानंतर शनायाच्या मागे उभी असलेली रागिणी तिच्यावर पूर्णपणे प्रभावित झाली. कारण या क्षणी शनायाने टेबल्स फिरवल्या होत्या आणि आता प्रियाच्या शिखरावर चालत होती. ती खरंच कोणतीही सामान्य कलाकार नव्हती. तिने फक्त तिचा टेम्पर थ्रो केला नाही, त्याऐवजी तिने थेट प्रियाकडे जाऊन तिच्या हक्कांची मागणी केली. आतापासून टॅलेंटला यापुढे तिच्या नोकरीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. दुसऱ्या शब्दात ती तिच्या कॉन्ट्रॅक्टपासून पार्शियली इंडिपेंडंट होती. शनायाला हे घृणास्पद लोक चांगले समजले होते, म्हणून तिला स्वतःला स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्क आहे याची खात्री करून घ्यावी लागली होती. सिक्रेट बरोबर जे घडलं ते तिला पुन्हा होऊ द्यायचं नव्हतं. फक्त त्यांचा अपमान करण्यापेक्षा तिने काय केलं ते चांगलं होतं. शनायाचं माइंड क्लिअर होतं. रागिणीचा प्रामाणिकपणे विश्वास आहे की जरी शनायाकडे ती मॅनेजर म्हणून नसती आणि तिच्याकडे असिस्टंट नसता तरीही ती स्वतःहून लांबपर्यंत जाऊ शकते. ऑन दॅट नोट, त्याऐवजी कोणत्या आर्टिस्टकडे त्यांच्या मॅनेजरला लीड करण्याची कॅपेबिलिटी होती? पण तिला हे माहीत असलं तरीही रागिणी अजूनही शनायाला सोडण्यास तयार नव्हती. शनायाला फॉलो करून तिला शिकण्यासाठी बरंच काही होतं अजून. विशेषतः जेव्हा शनायाने सांगितलं की ती फक्त तिचे फेअरनेस, जे ती डिझर्व्ह करते ते रिकव्हर करते आहे, तेव्हा रागिणीला ते स्ट्रक झालं. या उद्योगात तिचा विश्वास नव्हता की फेअरनेस अस्तित्वात आहे, परंतु शनाया वेगळी आहे. प्रज्ञाबरोबर स्टेज शेअर करण्याबद्दल तिला अजिबात काळजी नव्हती. शनायाच्या क्षमतेसह प्रज्ञाची विल्हेवाट लावणं खूप सोपं होतं. ऑल अलॉंग शनायाच्या मनामध्ये ती प्रज्ञाला फेअर फाईटसाठी चॅलेंज देण्याच्या अपॉर्च्युनिटीची अपेक्षा करत होती. यापूर्वी ती प्रज्ञाची सबस्टिट्यूट असल्याने तिला प्रज्ञाची जागा देऊन पब्लिकला सिद्ध करण्यासाठी या अपॉर्च्युनिटीचा उपयोग करण्याची गरज होती. याचा अर्थ असा नाही की ती केपेबल नव्हती. तिच्यासाठी प्रज्ञाविरुद्ध जिंकणं म्हणजे एक साधा खेळ खेळण्यासारखं होतं. शेवटी आता दोन्ही पक्षांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झाला होता. टॅलेंट यापुढे शनायाचे जॉब कॅज्युअली प्लॅन आउट करू शकत नाहीत. आतापासून शनायाच्या नोकऱ्या कंपनीच्या हायरअप्सच्या मताद्वारे पार कराव्या लागतील. त्यांच्या देखरेखीमुळे वेदांत यापुढे पब्लिकपासून सत्य लपवू शकणार नाही. आतापासून शनाया ज्या नोकऱ्यांना प्रपोज करणार होती त्यांना इतके पैसे कमवण्याचे पोटेन्शियल असेल की त्यांना त्या नाकारण्याचा कोणताही मार्ग नसेल. दरम्यान प्रज्ञाला तिच्याबरोबरच्या सिक्रेट फोटोशूटमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यास शनायाने सहमती दर्शवली. ते दोघं ओरिएंटल ट्रेंडवर प्रभाव टाकण्यासाठी एकत्र काम करतील. शनायाचा निर्णय ऐकल्यानंतर की ती प्रज्ञाला एक्सेप्ट करण्यास तयार आहे, मीना सरप्राईज झाली. शनायाबद्दल रिस्पेक्ट गेन करण्यास ती मदत करू शकली नाही. शत्रूने तिला जवळजवळ नष्ट केले असले तरी देखील तिने केलेल्या अपमानाचे हल्ले सहन करण्यास ती किती टॉलरंट होती. शनाया, तू मला खरोखरच सरप्राईज केलंयस. मी तुला फ्रंट कव्हरवर पाहण्याची आतुरतेने वाट पाहते. मी तुला कितीतरी वेळा चुकीच्या पद्धतीने बोलले याबद्दल मी अपॉलॉजाइज करते. इट्स ओके. शनायाने हे दाखवून दिलं की यामुळे तिला त्रास होत नाही. शनायाला हे बिझनेस माइंडेड पीपल चांगले समजले होते आणि या समजण्यामुळे तिला जाणीव होती की त्यांना ऑफेंड करण्यापेक्षा त्यांना पटवणं अधिक फायद्याचं होतं. आपलं कॉपरेशन चांगलं जावं अशी माझी इच्छा आहे. निघण्यापूर्वी प्रिया आणि इतरांनी शनायाकडे ग्लेअर केलं. त्यांच्या डोळ्यात एक चिलिंग लुक होता. आतापासून दीक्षित फॅमिली आणि शनाया यांचे एकमेकांशी पूर्णपणे मतभेद होते, पण काही फरक पडला नाही. जर ती घाबरली असती तर ती आज मीटिंगमध्ये बोलली नसती. जेव्हा ती सिक्रेटमधून बाहेर पडत होती तेव्हा प्रियाने शनायाला वॉर्निंग दिली की तू खूप हुशार आहेस की खूप मूर्ख हे मला माहीत नाही. शनाया, जरी तू पूर्वी प्रसिद्ध होती तरी हे सगळं पूर्वीचं आहे. तुझी हिंमत कशी झाली इतका छोटासा फायदा मिळवण्यासाठी कंपनीच्या विरोधात जाण्याची, खास करून तेव्हा जेव्हा तुझ्याकडे स्ट्रॉंग बॅकिंग नाहीये. तुला काही दिवस आनंद मिळाला तरी तो फार काळ टिकणार नाही. तुला याची चिंता करण्याची गरज नाहीये. शनायाने शांतपणे उत्तर दिला.
आनंदने मागून स्निअर केलं. शनायाकडे आदित्य होता. जरीही शनायाकडे काहीही नसलं तरीही ती शार्क एंटरटेनमेंटच्या सीईओची पत्नी होती. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा. तुम्हा मूर्खांना विश्वासापलीकडे शॉक बसला असेल तेव्हा. शनाया, मुळात मला एकत्र असलेल्या सगळ्यात चांगल्या वेळेची आठवण झाली. पण आज नंतर तुझ्यासाठी माझ्याकडे फक्त डिस्गस्ट आहे. प्रज्ञा त्याच्या एम्ब्रेसमध्ये असताना वेदांत तिच्याकडे गेला. त्याच्या डोळ्यातील लुक आयसी कोल्ड आणि हेट्रेडनी भरलेला होता. प्रज्ञा खुश झाली. वेदांतने प्रथमच शनायाच्या विरुद्ध हेट्रेड व्यक्त केला होता. याचा अर्थ असा होता की आतापासून शनायाने काहीही केलं तरीही ते एकत्र येण्याची शक्यता नव्हती. शनायाला हा अल्टिमेट ब्लो होता. अर्थात हे सगळं प्रज्ञाच्या मनात होतं, कारण या क्षणी शनाया, जिने हे शब्द ऐकले होते तेव्हा ती हसली. मला वाटलं एजेस अगो तुझ्याबद्दल असलेला माझा तिरस्कार तुला कळला असेल. शनायाच्या शांत प्रतिसादामुळे आनंद आणि रागिणी खूप जोरात हसायला लागले. त्यानंतर तिघही त्यांच्या कारमध्ये चढले आणि एकदाही मागे न पाहता त्यांच्या नजरेसमोरून बाहेर गेले. आनंद समाधानाने ओरडला. आजचा दिवस खूपच रिफ्रेशिंग होता. मज्जा आली. आज रात्री मला सेलिब्रेट करण्यासाठी काही शॅम्पेन प्यायलाच पाहिजे. फक्त प्रियाच्या विचित्र चेहऱ्याचा विचार मला तिचा फोटो काढून तिला दाखवायचा आहे, म्हणजे तिला कळेल की ती इतकी अगली आहे. पुढच्या पॅसेंजर सीटवरून शनायाकडे पाहण्यासाठी रागिणीने वळून पाहिलं. तिला ज्या गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटू इच्छितात त्या अशा गोष्टी होत्या. तुझ्या मतांना योग्य व्हॉइस आउट करायचं ही तुझी योजना होती. मी हे केलं नाही तरी प्रज्ञा तिच्या पर्चमधून खाली येणार नाही. ते मला त्यांना बूस्ट देण्यासाठी वापरत राहतील. त्यामुळे मला माझं मत मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. शनायाने वेदांतने लिहिलेल्या सप्लिमेंटरी कॉन्ट्रॅक्टकडे पाहिलं आणि त्यात काही त्रुटी असल्यास काळजीपूर्वक विश्लेषण केलं. तिला समजलं की तिला बऱ्याच कायदेशीर अटी समजत नाहीत. आदित्यला हे हाताळण्याची आवश्यकता आहे. ह्याचा अर्थ असा आहे तू प्रज्ञाला खाली आणणार आहे का? रागिणीला माहीत नव्हतं की प्रज्ञा अद्याप गर्भवती आहे. दिस इज नॉट द राईट टाइम येट. रागिणीने शनायाच्या डोळ्यात डोकावलं आणि विचारणं थांबवलं. जर शनायाला तिला काही सांगायचं असेल तर ती सूनर किंवा लेटर सांगेलच. आत्ता रागिणी फक्त एक गोष्ट करू शकत होती, ती म्हणजे शनायाला तिच्यावर अधिक विश्वास ठेवणं. त्यांचे बॉन्ड अतूट होण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. प्रज्ञाला खरंच तुझ्याशी स्पर्धा करायची आहे. शनाया, तिला तुझी बॅकड्रॉप बनव. नक्कीच. खूप पुढचा विचार करण्यात काहीही अर्थ नव्हता. त्यांच्यासमोर सिक्रेटचा फोटोशूट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आणि कोण चांगलं आहे हे पाहण्यासाठी सगळे फॅन्स वाट पाहत होते. मॅन्शनवर परत आल्यानंतर आदित्य अजून घरी आलेला नव्हता. शनाया, तू आमच्यासाठी कुक करू शकते का? मला अमेरिकन फास्ट फूडचा कंटाळा आला आहे. 3 लेडीज रगवर लिव्हिंग रूममध्ये रेड वाईन घेत बसल्या होत्या. पण मला काहीही करायचं नाहीये. शनाया लेझिली लीन्ड ऑन सोफा. डिअर गॉड, आम्हाला अजून एक आठवडाभर स्टेक्स, चिप्स आणि हॅमबर्गर खावे लागतील. माझ्या हस्बंडला कुक करण्यास सांगा. शनाया हसली. पण मला वाटत नाही की तो तुमच्या दोघींसाठी कुक करेल. तू म्हणतेय की बिग बॉस कुक करू शकतात? तिने शनायाच्या हाताला धरून विचारलं आणि तिने नुकताच एक प्रचंड शोध लावला होता असं दिसत होतं. त्याची कुकिंग सुद्धा वाईट नाहीये. शनाया प्लीज, आमच्या तोंडाला त्याच्या कुकिंगचा अनुभव घेण्याचा ऑनर दे. आनंदने प्रामाणिकपणाने तिच्या हातांमध्ये हात जोडून घेतला. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की शनायाने त्याला बनवण्याइतका बिग बॉस खरोखरच महान आहे का? फक्त एक छोटा बाईट पुरेसा आहे. दॅट्स नॉट डिफिकल्ट टू डू. यावेळी आदित्यचा आवाज त्यांच्या मागून आला. शनायाने आदित्यकडे पाहिलं. सूर्याखाली त्याचा हँडसम चेहरा इररेझिस्टिबल होता. शनायाला तिचे ओरिजिनली जे काही आहे ते परत मिळाले. ते सेलिब्रेट करण्यासाठी मी कुक करेन.
पण आतापासून जर कोणी शनायाला पुन्हा किचनमध्ये जाण्यास सांगितलं तर मला ते आवडणार नाही. आपला बिग बॉस जरा जास्तच प्रोटेक्टिव्ह आहे ना? आनंद स्वतःच विचार करताना काहीही सांगायला घाबरला. दुसरीकडे शनाया हळुवारपणे हसली. आदित्यच्या थॉटफुलनेसमुळे तिच्या मनाला वॉर्म वाटलं, विंटर डेच्या सनसारखं. शनायाने आदित्यला अमेंडेड कॉन्ट्रॅक्ट देऊन सिक्रेटच्या मीटिंगचा रिझल्ट शेअर केला. शनायाच्या केसांमधून आदित्य हळुवारपणे हात फिरवत सोफ्यावर बसला. जगातील सगळ्यात सुंदर पेंटिंगप्रमाणे ते दृश्य इतकं नॅचरल आणि हार्टवॉर्मिंग होतं. विंड आणि क्लाउड जितक्या वेळात बदलतात त्यासारखेच एंटरटेनमेंट इंडस्ट्री बदलत असते. न्यू कमरला रोज ब्रेक मिळणं कॉमन आहे, म्हणून उद्या काय घडेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. प्रिया अजून प्रज्ञाला कमबॅक देण्याचे स्वप्न पाहत असावी, म्हणूनच तिने कॉन्ट्रॅक्टमध्ये इतक्या सहजतेत सुधारणा करण्यास सहमती दर्शवली. ती विचार करत असेल, प्रज्ञाने सक्सेसफुली कमबॅक केलं तर ती पुन्हा सहज तुझ्यावर स्टेप अप करू शकते. दॅट्स राईट. मी नुकतीच न्यूज ब्राउज केली आणि प्रज्ञाच्या नावाचा सर्च केला. सर्च रिझल्ट्स तिच्या आणि शनाया यांच्यामधील लढाईबद्दल होते. सगळ्या सो कॉल्ड मॉडेलिंग इंडस्ट्री एक्सपर्ट्सनी त्यांच्या वर्कला कम्पेअर करण्यास स्टार्ट केलंय आणि काही इंडस्ट्रीतील सो कॉल्ड लोक असं म्हणण्यासाठी बाहेर आले आहेत, शनाया प्रज्ञाची सबस्टिट्यूट आहे. जर ते एक स्टेज शेअर करत असतील तर शनाया केवळ दुसरी प्रज्ञाच बनेल. ते म्हणाले आहेत तसं. प्रज्ञा सगळ्यात सुंदर ओरिएंटल मॉडेल आहे आणि ती ओरिएंटल ट्रेंड सुरू करण्यासाठी केपेबल आहे. ते पुरेसं नाही, म्हणून तर ते तुमच्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सला कम्पेअर करत आहे आणि असं म्हणत आहे की तिच्या पायांशिवाय शनायाला इतर कोणत्याही बाबतीत फायदा नाहीये. ते असं ओपिनियन स्प्रेड करतायत की प्रज्ञा स्टायलिश म्हणून बॉर्न झाली आहे तर शनाया डल म्हणून बॉर्न झाली आहे. काय जोक आहे. प्रज्ञा तुझ्या लेवलवर अजिबातच नाहीये. फक्त याचा विचार केल्याने आनंद रागावला. ते हे सगळं हाईप तयार करण्यासाठी करतायत, त्यावर राग येण्यासारखं काही नाहीये. प्रज्ञाला एन्जॉय करू दे, जोपर्यंत ती करू शकते. शनायाने आनंदला कम्फर्ट केलं. आदित्य शांत राहिला, पण त्याचे डोळे अम्युजमेंट आणि मॉकरीने भरले होते. शनायाने आदित्यकडे एक क्विक ग्लान्स दिला आणि तिने विचारलं की मी जो विचार करते आहे तू पण तोच विचार करतोयस का? तिचा अति आत्मविश्वास तिला मारेल. आदित्यने सहज उत्तर दिलं. शनायाने आदित्यचे हात घट्ट धरले. अपेक्षेप्रमाणे फक्त एकच व्यक्ती होती ज्याने तिला सगळ्यात जास्त अंडरस्टँड केलं होतं आणि तिला त्याला एक्सप्लेन करण्यासाठी टाइम आणि एफर्ट्स वाया घालवण्याची आवश्यकता नव्हती. ती व्यक्ती होती आदित्य. प्रियाने रिलीज केलेले स्टेटमेंट दुसऱ्यावर पाऊल टाकताना पूर्णपणे एकाला सपोर्ट देण्यावर फोकस्ड होते आणि ते स्पष्टपणे प्रज्ञाकडे बायस्ड होते. म्हणून त्यांनी तिला जे हवं आहे ते प्रिया दीक्षितला द्यावं. त्यांनी प्रज्ञाचा अहंकार वाढवण्याची आणि प्रत्येकाला तिच्यासाठी मोठ्या आशा बाळगण्याचे प्लॅन केले. त्याच वेळी ते तिला मॉडेलिंग इंडस्ट्रीत अपकमिंग सुपरस्टार म्हणून ओळखले जावो म्हणून तिला सध्याच्या प्रसिद्ध मॉडेल्सचे लक्ष वेधून घेता येईल. याप्रमाणे जेवढी उंच प्रज्ञा जाईल तेवढी जास्त हार्डर ती खाली पडेल जेव्हा लोक तिचे स्किल्स बघतील. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हाला काही बोलण्याची किंवा इतरांना अधिक लोकप्रियता मिळवण्यास मदत करण्याची गरज भासणार नाही. तुला फक्त तुझे बेस्ट स्किल्स शो करायचे आहेत आणि तोच तुझा सर्वोत्तम अटॅक आहे. रागिणीने आदित्यला ऐकलं आणि मग शनायाकडे पाहिलं. वेदांतच्या समोर शनाया हेजहॉक सारखी शार्प होती. तिचा गैरफायदा घेण्यासाठी कोणीही जवळ जाऊ शकत नाही. पण आदित्यच्या समोर शनाया ही एक नाजूक लहान स्त्री होती जिला तिच्या संरक्षणासाठी तिच्या पतीची गरज होती. ती आदित्यवर अवलंबून नव्हती, परंतु ती आदित्यचे ओपिनियन्स लक्षपूर्वक ऐकत असे. असं दिसतं की डीप डाऊन फक्त आदित्यच तिला पूर्णपणे सबमिसिव्ह करू शकतो. प्रत्येकासाठी शनाया स्ट्रॉंग आणि फर्म आहे. फक्त आदित्य समोर तिने तिचा वीकनेस दाखवला. ती नक्कीच त्याला डिफरंटली ट्रीट करते. हे मॅरिड कपल एक परफेक्ट मॅच आहे, रागिणीने विचार केला. तिच्या समोर असलेल्या इंटेलिजंट टीमकडे पाहत रागिणी आधीच शनायाने सिक्रेटसाठी तयार करणाऱ्या मिराकलची वाट पाहत आहे.
फाजील आत्मविश्वास असलेल्या प्रज्ञाबद्दल तिला उत्सुकता होती की शनाया तिला डिस्ट्रॉय कसं करेल, जेव्हा प्रियाने तिचा इगो इतका हाय केला होता. किचनमध्ये आदित्यने आधीच त्याची बाही गुंडाळली होती आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीत तो व्यस्त होता. यावेळी शनायाने नुकतंच शॉर घेतलं होतं आणि तिने आदित्यचा शर्ट घातला होता. ती हळूहळू त्याच्या मागून आली आणि त्याला हक केलं. आदित्य, इट्स स्मोकी अँड ग्रीझी हिअर. बाहेर जाऊन माझी वाट बघ. आदित्यने आपल्या हातात असलेल्या चिकनवर लक्ष केंद्रित केलं. मी काय करावं? तू मला खूप छान वाटतोस. मला आता भीती वाटू लागलीये. शनाया आदित्यच्या बॅगच्या अजून जवळ जात म्हणाली. तुला माहितीये की जेव्हा रिलेशनशिपचा प्रश्न येतो तेव्हा मला सिक्युअर वाटत नाही. आय एम स्केअर्ड की एक दिवस तू पण मला सोडून पळून जाशील. मग तू तिथेच उभं राहणार आहेस आणि मला जाताना पाहणारच का? जर खरोखर तो दिवस आला असेल तर तिच्या करिअरविषयी इतकी महत्वाकांक्षी असलेली शनाया, तिच्याकडे मला धरून ठेवण्याचं करेज नाहीये का? मलाही कधी कधी कोक्स्ट केलं पाहिजे. आदित्यचे शेवटचे वाक्य ऐकून ती हसली आणि तिने त्याचा एक हात धरला आणि स्वतःला त्याच्या आर्म्समध्ये जाण्यास फोर्स केलं. त्यानंतर तिने त्याच्या चेस्टवर डोकं ठेवण्यापूर्वी त्याच्या चेस्टचे मसल्स रिव्हील करण्यासाठी त्याच्या शर्टवरची 2 बटणं. या टप्प्यावर शनायाने तिची पाठ आदित्यच्या चेस्ट विरुद्ध केली होती, परंतु त्याचे हे शब्द ऐकून ती अचानक टर्न झाली. तिचे आयसी कोल्ड लिप्स त्याच्या चेस्टवर फर्मली ठेवले. तू ह्याला रेफर करतोयस का? आदित्यने शांतपणे आपले चिकनचे हात सिंकच्या खाली धुवून शनायाच्या सभोवताली आपले हात घट्ट पकडले. तू रात्रीच्या डिनरपूर्वी मला डेझर्ट देण्याचा प्लॅन केलायस का? शनायाच्या बोटाने आदित्यच्या शर्टमध्ये सर्कल्स ड्रॉ केली. मी तुझ्यासाठी गोड आहे का? जेव्हा शर्टमधून त्याने शनायाची बोटं वरती घेतली तेव्हा आदित्यने श्वास रोखला. मग त्याने तिची चिन उचलली आणि स्ट्रॉंगली त्याचे ओठ तिच्यावर ठेवले. तू किती गोड आहेस हे पाहण्यासाठी मला टेस्ट करावं लागणार आहे. आदित्य लव्ड जेव्हा शनाया तिच्या बऱ्याच वेगवेगळ्या बाजू दाखवते जेव्हा असे मोमेंट्स येतात. हे तिच्या नेहमीच्या जेंटलनेसपेक्षा इतकं वेगळं होतं. कधी कधी ती इतकी मोहक होती, कधी कधी ती आउट ऑफ कंट्रोल होती, कधी कधी ती स्वतःला लूज करत होती. ती कसंही वागत असली तरी त्याचा परिणाम एकच होता. यामुळे त्याला ती नेहमीच पाहिजे होती. ते पॅशनेटली किस करत राहिले. डिनर बरेच सॅटिस्फाईंग बनले होते. आदित्यच्या हाताने शनायाच्या पायाजवळ ब्रश केला. ती त्याला आठवण करून देत होतं. त्याने तयार केलेले दुसरे सरप्राईज तिला देण्याची वेळ आली होती. जेवणाची तयारी झाली तेव्हा 2 तास निघून गेले होते. तिच्या समोरची फीस्ट पाहिल्यानंतर आनंदला कसे वाटते हे वर्णन करण्यासाठी सरप्राईज्ड हा शब्द पुरेसा नव्हता. त्याने अपेक्षाही केली नव्हती की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे बिग बॉस, शार्क एंटरटेनमेंटचे फेमस सीईओ इतके थॉटफुल होते. नो वंडर शनाया त्याची विलिंगली ओबिडियंट होती. थँक्यू बिग बॉस या रिवॉर्डबद्दल. तुझ्या या फूडचा ऑक्शन करण्याच्या इम्पल्सिव्ह लुकला कंट्रोल कर. असं बोलून शनाया तिच्या हसण्याला कंट्रोल करू शकली नाही, म्हणून ती हसायला लागली. तुला कसं कळलं शनाया की मी काय विचार करतोय? मला खूप लकी असल्यासारखं फील होत आहे. आनंदने त्याचे आर्म्स शनायाच्या आर्म्सवर रब केले. बाय द वे, तू आणि बिग बॉस 2 तास किचनमध्ये काय करत होते? हरी अप एंड ईट. रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला काहीतरी महत्वाचं करायचं आहे. आदित्यने पटकन विषय बदलला. तू काय प्लॅन केलंयस? शनायाने इंटरेस्ट दाखवत विचारलं. वेळ येईल तेव्हा तुला कळेलच. आदित्यने प्रेमळपणे तिच्या केसांमधून हात फिरवला. आनंद आणि रागिणी पूर्णपणे एन्व्हियस फील करत होते. त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून या जगात अन्य कोणीही शनायाला इतके ओबिडियंट आणि विथ फुल ऑफ ॲडमिरेशन बनवू शकत नाही. पण रात्रीचे सगळ्यात मोठे सरप्राईज अजून यायचे बाकी होते.
पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.